राज्यात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्यात। महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येते। विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आली आहे। पात्र महिलांना महिन्याचा सन्मान निधी प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं अदिती तटकरे यांनी म्हटलंय। आज साहेब मला आनंदाने आणि अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की 1,08,00,000 महिलांना आपण गेल्या 4 दिवसांमध्ये डीबीटी करू शकलेलो आहोत। आतापर्यंतच्या कुठल्याही योजनेमध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं एकाच वेळेला डीबीटी करण्याचं काम हे झालं नव्हतं, पण तुमच्या तिघांच्या मार्गदर्शनाखाली आज ते विभाग म्हणून मला करण्याची संधी मिळाली। मी माझं भाग्य समजते की आज इथं लाखो माता भगिनींच्या आयुष्यामध्ये या माध्यमातून आपण एक सकारात्मक बदल घडवू शकलो। आज त्यांचा मिळणारा प्रतिसाद हा आपण सगळ्यांनीच बघितलेलाच आहे। त्यामुळे या योजनेसंदर्भात होणारी ज्या सगळ्या नकारात्मक चर्चा आहेत या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सकारात्मक पाऊल उचलून आपण ते उदाहरण त्या निमित्ताने ठेवत आहोत। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आहेत। आज मंत्रिमंडळातील सगळे मंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जरी कार्यक्रम घेत असले तरीही त्यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाने सुद्धा यामध्ये काम केलं आणि इतक्या मोठ्या पद्धतीनं 1.5 महिन्याच्या आत एक नवीन पोर्टल सगळ्या प्रक्रिया आपण करून त्या ठिकाणी आज हा लाभ देऊ शकलो। माझी खात्री आहे की यानंतर सुद्धा अधिकाधिक रजिस्ट्रेशन वाढणारच आहे आणि खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारने जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे की किमान 2.5 कोटी महिलांपर्यंत आपल्याला ही योजना पोहोचवायची आहे, आम्ही स्क्रुटिनी चालू करू त्यावेळेला 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी साहेब हे निश्चितपणाने या योजनेअंतर्गत असणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचं स्वप्न नक्कीच त्या निमित्ताने पूर्ण होऊ शकणार आहे। असाच प्रतिसाद या योजनेला आपला पुढेही मिळत राहावा अशीच या ठिकाणी विनंती करत असताना खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्व माझ्या माता भगिनी, माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, डेटा ऑपरेटर, सगळे ग्रामसेवक, सगळं स्थानिक प्रशासन यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती खऱ्या अर्थानं ही योजना यशस्वी करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेली आहे। त्यामुळे हे जे पुण्य आहे ते माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे, कारण खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या संख्येने ही योजना गाव पातळीवर पोहोचवण्याचं काम हे त्यांच्या हातून झालेलं आहे। तरी माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या। त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची ई-KYCची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60-70% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता। बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे जे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण ई-KYC करण्याची मुदत ही वाढवत आहोत, म्हणजे जेणेकरून ज्या काही जिथं अतिवृष्टी झाली, पूर परिस्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई-KYCसाठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करता येईल। या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल, तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे,
अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा ते डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जी सर्टिफिकेट आहे ती CDPO-कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील. आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत. त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे. इन द मीनवाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे. रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं KYC प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे. मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे. तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवत आहोत. काही पण महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय. आता एक नवीन बातमी समोर होते, वृत्तपत्रामध्ये छापून आली की ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीस मध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नींनी देखील पोलीस नाही. एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून 2024 मध्ये ही योजना झाली. 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले. सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून किंवा त्याच्याही आधीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे. 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे. आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये. तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो. जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा, साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला. तसंच सेवार्थचं ज्या वेळेला आम्हाला 2500चा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला. काही वेळेला असं होतं की प्रसारमाध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे. आम्हाला ज्या ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक बहिणींना समजली असेल. KYCची मुदत आता 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यांना आता या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहेत. म्हणून ज्या बहिणींचे जे खात्यामध्ये पैसे आहेत ते काही महिन्यांपासून अटकलेले होते, ज्या बहिणी या KYCच्या मध्ये पात्र ठरलेल्या आहेत त्यांना मागच्या महिन्याचे जे हप्ते आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहे. परंतु ज्या महिलांची अजूनपर्यंत KYC झाली नाही, त्यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे किंवा कुठलाही प्रकारचा जो प्रॉब्लेम आहे तो येत होता, त्या बहिणींचे जे हप्ते होते ते बंद करण्यात आले होते. परंतु त्यांच्या खात्यावरती 31 डिसेंबर ही मुदत वाढवल्याने त्यांच्या खात्यामध्ये आता सध्या जे हप्ते आहे नोव्हेंबर-डिसेंबर ते सुद्धा दिले जाणार आहे. ज्यांनी KYC केले नाही त्या बहिणींना सुद्धा या महिन्याचा जो लाभ आहे तो एकत्रितरित्या दिला जात आहे. ऑक्टोबर महिन्याचा जो निधी आहे तो प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला. त्याचप्रकारे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे ज्यांनी KYC केले नाही त्या लाडक्या बहिणींना देखील या योजनेचा जो लाभ आहे, ज्या महिन्यांचा हप्ता आहे 3000 रुपयाचा, तो त्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे.